Hello students, I am Sharad Bhika Patil, Assistant Teacher VNP Army School and Junior College Amalner, District Jalgaon, Maharashtra. I have completed MA B.Ed in English. I have done MA in Marathi and recently I have qualified NET. Welcome to my educational channel Sharad Patil Education. Today we are going to learn 10th standard English workshop 1.2 an encounter of a special kind. विद्यार्थी मित्र हो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं. आज आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी आणणार आहे. थँक्यू very much. Hello 10th standard student, I am Sharad Patil. Welcome to my channel Sharad Patil Education. In a previous video आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1.2 an encounter of special kind या धड्याचं लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत, म्हणजे ॲक्टिव्हिटी आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही त्या अतिशय व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या वर्कशॉपमध्ये पहिला प्रश्न आपण पाहू शकतो. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग सेंटेन्सेस. जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. याच्यात म्हणजे या प्रश्नाला असं सांगायचं आहे की तुम्ही खाली काही विधानं दिलेली आहेत, त्या विधानं वाचून त्या विधानांशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ॲग्री की डिसॲग्री, एवढंच फक्त तुम्हाला लिहायचं आहे. याच्यात पहिलं ए सेंटेन्स दिलेलं आहे. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी लेखक, या धड्यामधले जे लेखक आहेत, ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचा जो परिसर होता, कंपाऊंड होतं, ते निसर्गाने विपुल होतं. या विधानाशी आपण सहमतता दाखवायची आहे, म्हणून याचं उत्तर ॲग्री असं येईल, कारण की खरोखरच त्या ठिकाणी भरपूर असं झाडीझुडपी होती, निसर्गाने संपन्न तो परिसर होता, म्हणून ॲग्री या विधानाला आपण म्हणता येईल. त्यानंतर दुसरं आपण बी स्टेटमेंट पाहूया. हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. म्हणजेच हे विधान असं सांगतं आहे की सुट्या खरोखरच एक संधी घेऊन येतं स्टोरी बुक्स अँड मॅगझिन्स वाचण्यासाठी आम्हाला, असं इथं लेखक म्हणत आहेत. आणि हे विधानसुद्धा आपण ॲग्री असं या विधानाला म्हणता येईल, कारण सहमतता दर्शवल्यानंतर असं लक्षात येतं की दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण याचं उत्तर पाहू शकतो. जेव्हा लेखक घरी पूजा वॅकेशनला आलेले होते तेव्हा त्यांना ती एक संधी उपलब्ध झाली होती मॅगझिन्स आणि स्टोरी बुक वाचण्याची, म्हणून हे उदाहरणसुद्धा आपण ॲग्री असं त्याला म्हणू शकतो. सी स्टेटमेंट आहे. द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. म्हणजेच नॅरेटर जो होता, लेखक, त्याने या वानरीच्या पिलाला वाचून मोठी चूक केली आहे असं ते स्टेटमेंट सांगतं आहे, परंतु हे खरं नाही आहे. जर आपण लेसन पाहिला तर त्या वानरीच्या पिलाला वाचून त्याने खरोखरच प्राणीमात्रांवर प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून या विधानाला आपण डिसॲग्री असं म्हणता येईल. त्यानंतर डी इथं दिलेलं आहे. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. म्हणजेच प्राण्यांना भावना व्यक्त करता येत नाही. हे विधान तसं म्हणतं आहे, परंतु त्याच्याशी आपण सहमत नाहीत, कारण की वानरीने जो कृतज्ञता भाव लेखकाला दाखवला होता तिच्या डोळ्यातून, त्याच्यावरतून आपल्याला जाणीव होऊ शकते की प्राण्यांनासुद्धा भावना व्यक्त करता येतात, म्हणून या विधानाशी आपण डिसॲग्री असं म्हणता येईल. आणि शेवटचं उदाहरण आहे, विधान आहे. द नॅरेटर वॉज 55 years old when this incident occurred. हे विधानसुद्धा आपण असमर्थता दर्शवायची आहे, डिसॲग्री या विधानाचं उत्तर येईल, कारण
नॅरेटर आत्ता हे लेसन लिहित असताना 70 वर्षाचे होते आणि 55 वर्ष त्या घटनेला पास झाले होते. म्हणजेच तो कमी वयाचा होता. 55 वर्षाचा म्हणजे 55 वर्षाचे ते नव्हते. म्हणून या विधानाशी सुद्धा आपण असमर्थता दर्शवता येईल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न इथं आपण पाहायचा आहे. सेकंड, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. ग्रुप एमध्ये काही फ्रेजेस दिलेले आहेत, वाक्प्रचार दिलेले आहेत आणि बीमध्ये त्याचे अर्थ मिनिंग्स दिलेले आहेत. आपल्याला या फ्रेजेसचे जे अर्थ आहेत त्यांच्या जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत. याच्यात पहिलं आहे टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ, म्हणजे एखाद्याचा अविभाज्य अंग होणे किंवा घटक बनणे. याची योग्य जोडी आपण या ठिकाणी 6 नंबरचा ऑप्शन जोडू शकतो. टू बी ॲन इसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट. दुसरा नंबरचा आहे टू बी एन्ग्रॉस्ड इन, म्हणजे एखाद्यात मग्न होणे, बुडणे. याचं योग्य उत्तर 5 नंबरचं या ठिकाणी आपल्याला देता येईल. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. त्यानंतर सी फ्रेज आहे टू टेक नोटीस ऑफ, एखाद्या घटनेकडे लक्ष जाणे. याचं योग्य उत्तर 1 नंबरचं ऑप्शन आपल्याला देता येईल. टू ऑब्झर्व अँड गिव अटेन्शन. त्यानंतर डी टू फिगर आउट, म्हणजे एखाद्याला निकाली काढणे, एखादा समस्या सोडवणे. याची योग्य जोडी राहील 2 नंबरचं उत्तर. टू बी एबल टू सॉल्व ए प्रॉब्लेम. त्यानंतर टू पॉन्डर ओव्हर, म्हणजेच एखाद्यावर जास्त विचार करणे, थिंक डीपली. याचं योग्य उत्तर राहील 4 नंबरचा ऑप्शन. टू थिंक अबाउट सिरियसली. त्यानंतर एफ आहे टू बी ओव्हरवेल्म बाय, एखाद्या घटनेने खूप आनंद होणे, भावनिक आनंद होणे. याचं योग्य उत्तर राहील 7 नंबरचं ऑप्शन. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. नंतर जी आहे इन अ फ्लॅश, म्हणजेच लवकरात लवकर, पापणी लवते ना लवते तोच. याचं साधं उत्तर येईल 8 नंबर, व्हेरी क्विकली. त्यानंतर शेवटचं यच आहे टू फाइंड ए सोलॅस, म्हणजे एखाद्याचं समाधान होणे किंवा आनंद मिळणे, शांतता मिळणे. याचं उत्तर 3 नंबरचं आपल्याला देता येईल. टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. राईट इन युअर ओन वर्ड्स, म्हणजेच तुमच्या शब्दात लिहा. याच्यात ये प्रश्न आहे वाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स, म्हणजे त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लेखक का दुर्लक्ष करत होता. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. द नॅरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजल मस्ट हॅव ट्रॅप्ड अँड अनफॉर्च्युनेट पिक, सो ही इग्नोर्ड द बार्किंग डॉग्स. म्हणजे काय, नेहमीप्रमाणे एखाद्या डुकराला त्या कुत्र्यांनी पकडलं असेल आणि त्यांच्यावर ते कुत्रे भुंकत असतील, म्हणून लेखकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता पुढचा प्रश्न. वाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप, म्हणजे त्या खुराड्यातून आपल्या पिलाला त्या वानरीने का उचलण्याचा प्रयत्न केला नाही. तर याचं उत्तर आपण लिहू शकतो. पहिल्या याच्यामध्ये मदर लंगूर डिड नॉट मेक नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी. इट वॉज बिकॉज, कारण शी वॉज कम्प्लिटली शुअर दॅट द रायटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म टू हर बेबी अँड वॉट एव्हर ही वॉज डुईंग वॉज फॉर द गुड ऑफ बेबी. म्हणजे तिला विश्वास बसला होता की लेखक जे करतोय तिच्या पिलासाठी ते अतिशय चांगलं आहे आणि म्हणून तिने त्या खुराड्यातून त्या आपल्या पिलाला ग्रॅब केलं नाही. नाव क्वेश्चन नंबर 4. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन ए सिक्वेन्शियल ऑर्डर. म्हणजेच काय, तुमची जी टेक्स्ट आहे म्हणजेच पाठ दिलेला आहे तो व्यवस्थित वाचा आणि खाली जे घटना दिलेल्या आहेत 13
त्या घटनांना योग्य घटनाक्रमानुसार जसे ते घडलेले आहेत त्यानुसार त्याचा सिक्वन्स म्हणजेच क्रमांक लावायचा आहे. ते उलटसुलट क्रमांकाने दिलेले आहेत आणि त्याच्यासमोर चौकट तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ते नंबर लिहायचे आहेत. तुम्हाला पुस्तकात हे जे नंबर लिहून दिलेले आहेत ऑलरेडी ते ब्लँक दिसतील. एक तुम्हाला फक्त करून दिलेला आहे पहिला क्रमांकाचं ते घटनाक्रम असेल तो तिथं दिसेल तुम्हाला. नंतर दुसरा क्रम इथं तुम्ही पाहू शकता. पहिल्या क्रमांकाचं वाक्य आय वॉज एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. दुसऱ्या क्रमांकाचं इथं तुम्ही पाहू शकता आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. तिसऱ्या क्रमांकावर आपण तिसऱ्याच क्रमांकाचं वाक्य आहे आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. 4 नंबरवर आपण आय सॉ समथिंग हॉरिबल. नंतर 5 नंबर आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. 6 नंबर I gathered a stout stick and then started throwing stones. The 7th number I managed to catch hold of the baby langoose tail. 8 number I took the baby langoor to the backyard. 9 number I offered him a peeled banana. 10 number I allowed the mother access to her baby. 11 number I cannot forget that look in her eyes. 12 number I was showed that food was not the only means of communications. And of course last घटना आहे I still fondly remember that encounter. Now question number 5. Discuss the following and write about it in your own words in 5-6 line. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स आपल्याला द्यावा लागतो. तुमच्या मते या प्रसंगात तुम्ही कसे वागाल असं सांगावं लागतं. तर त्यापैकी पहिला प्रश्न दिला आहे व्हॉट वूड यू डू इफ यू फाइंड an injured bird while returning from your school. शाळेतून परत येताना एक जखमी पक्षी इंज्युअर्ड बर्ड तुम्ही पाहिला आणि तुम्ही त्याला कशा पद्धतीने काय कराल अशा परिस्थितीमध्ये. व्हॉट वूड यू डू म्हणजे तुम्ही काय कराल अशा परिस्थितीमध्ये. पक्षी तुम्हाला जखमी दिसलेला आहे शाळेतून परत येताना तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल याचं आपण आपल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. आपल्याला इथं फ्री मत मांडण्याची मुभा असते. आपण प्रयत्न करूया. फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक द बर्ड टू होम, गिव इट प्रॉपर बँडेज, नर्सिंग प्रॉपरली, गिव सम ग्रेन्स टू इट, वॉटर टू ड्रिंक, पुट द बर्ड ऑन सेफ अँड क्लीन प्लेस, स्टील इट हॅज इनफ स्ट्रेंथ टू फ्लाय. म्हणजेच काय आपल्या पद्धतीने मी त्याला घरी घेऊन जाईल, प्रॉपर बँडेज करेल, दाणे देईल, पाणी देईल आणि जोपर्यंत तो सुधरत नाही तोपर्यंत एका जागी सुरक्षित ठेईल असं त्याचा अर्थ होतो. बी व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. म्हणजेच ही स्टोरी वाचून लेखकाबद्दल तुमचं काय मत झालं याचं आपण सुद्धा आपल्या मताप्रमाणे उत्तर लिहू शकतो. पण तरी on reading a story I come to know that the narrator is very sensitive by nature. Whatever the courage he showed to save baby langur is admirable. He believed that the communication between man and animal depends not only on food but also on trust, compassion and mutual understanding. अशा पद्धतीने या दोघंही प्रश्नांचं आपण उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 6. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. खाली 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला आपण पाहू शकतो, मदर चाइल्ड अँड इंज्युअर्ड ॲनिमल.
त्याच्यावर आपण स्वतः काही पॉईंट सुचवून त्यांच्यामधले जे रिलेशन आहे मदर चाइल्ड यांचे रिलेशन कसं असतं यावर एक पॅरेग्राफ आपल्याला तयार करावा लागतो. मग एक त्या ठिकाणी आपण पाहू शकतो लव अँड अफेक्शन. इन बिटवीन मदर अँड चाइल्ड द रिलेशन बिटवीन देम इज लाईक लव अँड अफेक्शन. अँड पुढचं जर आपण पाहिलं केअरिंग अँड नर्सिंग, अपब्रिंगिंग, keeping healthy, moral values, inspiration and encouragement या पॉईंट्सवर आधारित एक पॅरेग्राफ परिच्छेद या ठिकाणी आपल्याला तयार करायचा असतो. पहिला परिच्छेद आपण जर पाहिला मदर चाइल्ड रिलेशन, लव अँड अफेक्शन, तर आपण थोडक्यात अशा पद्धतीने हा पॅरेग्राफ तयार करू शकतो. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड चाइल्ड is very close and inseparable. Mother's love for a child is eternal. It is selfless. Her love and affection for her children are boundless and invaluable. She looks after them, nurses them, and strives hard for her children's upbringing and keeping them healthy. She teaches them their family culture and moral values. The child also loves its mother immensely. Mother guides, inspires, and encourages her children throughout their life. How wonderful and pleasant relationship is this. अशा पद्धतीने याच्यावर आपण एक छोटासा पॅरेग्राफ तयार करू शकतो. दुसरं या ठिकाणी इंजर्ड ॲनिमलबद्दल पाहायला मिळू शकतं. तर याचेसुद्धा हाऊ विल यू हेल्प, म्हणजेच कशाबद्दल तो पॅरेग्राफ लिहायचा आहे, तर त्या इंजर्ड प्राण्याला तुम्ही कशा पद्धतीने मदत कराल, हेल्प कराल, त्या संदर्भात हा पॅरेग्राफ तुम्हाला लिहावा लागेल. जर आपण पॉईंट पाहिले तर आपण पिकअप अँड ब्रिंग होम, बँडेज, फर्स्ट एड, प्रोव्हाइड वॉटर, फूड दिलेलंच आहे. कीप इट इन सेफ प्लेस, विल टेक केअर टिल इट हॅज इनफ स्ट्रेंथ. अशा पद्धतीने याच्यावर सुद्धा आपण एक पॅरेग्राफ छोटासा तयार करू शकतो. तर तो आपण अशा पद्धतीने करू शकतो. हाऊ आय विल हेल्प ॲन इंजर्ड ॲनिमल. इफ आय फाइंड ॲन इंजर्ड ॲनिमल आय विल पिक इट अप टेंडरली अँड ब्रिंग इट टू माय होम केअरफुली. आय विल पुट सम ड्रॉप्स ऑफ वॉटर इन हिज माउथ टू मेक इट फ्रेश. आय विल एक्झामिन its injury and apply antiseptic ointment to its injured part and bandage it without hurting it. When it is a little bit comfortable, I will provide it water and food. Then I shall keep it in small basket with cotton spread in it. I'll see to it that it is safe in the place. I'll take its care till it has enough strength or till it is fully recovered from the इंजरी. अशा पद्धतीने थोडक्यात आपण या दोघा यांच्यावर पॅरेग्राफ तयार करू शकतो. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 7. वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर इन द वर्ड एन्काउंटर. एन्काउंटर या शब्दामधील अक्षरांचा वापर करून जास्तीत जास्त शब्द तयार करा. खाली एक तुम्ही टेबल पाहू शकता. त्या टेबलमध्ये आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. 3 लेटर वर्ड्स म्हणजे 3 अक्षरी शब्द, 4 लेटर वर्ड्स म्हणजे 4 अक्षरी, 5 किंवा 6 लेटर वर्ड्स म्हणजे 5 किंवा 6 अक्षरी शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. एन्काउंटर या शब्दात अक्षरं घेऊन मग आपण 3 लेटर वर्ड्स इथं पाहू शकतो. अवर, कॉट, नॉट, टेन, आउट, नट, रन, वन, नॉर, टर्न, नेट, टो. 4 लेटर वर्ड्स मध्ये जर पाहिलं TURN टर्न, NOUN नाउन, COT कोट, NOT नोट, TOUR टूर, TUNE ट्यून, CUTE क्यूट, RENT रेंट. 5 किंवा 6 लेटर्समध्ये ROUTE रूट, ENTER एंटर, COURT कोर्ट, CENTER सेंटर,
NTER काउंटर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शब्दयोजना करून ही कोष्टक पूर्ण करू शकतो. तुम्हाला आठवतील किंवा अजून सुचतील तेवढे शब्द आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 8. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. म्हणी दिलेल्या आहेत या ठिकाणी मराठीमध्ये, त्या मराठींना आपण इंग्लिशमध्ये त्याचा अर्थची म्हण तयार करायची. पहिली म्हण या ठिकाणी आपण पाहतोय, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, आणि दुसरी, पेरावे तसे उगवते. याच्यात आपण इंग्लिशमध्ये ती म्हण आपण लिहू शकतो, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. आणि दुसरी म्हण आहे, पेरावे तसे उगवते, ॲज यू सो सो शॅल यू रिप. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात यासाठी आपलं रीडिंग फार महत्त्वाची गोष्ट असते. छोटे छोटे वाक्य, खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत त्यावर आधारित एक छोटे छोटे वाक्य यूज करून छोटा पॅराग्राफ तुम्हाला तयार करायचं असतं. उदाहरणार्थ इथं काही पॉईंट्स आपण पाहू शकतो. त्या पॉईंट्सचा वापर करून एक छोटा पॅराग्राफ आपण तयार करू शकतो. बर्ड्स अँड ॲनिमल्स दिलेले आहे, लव अँड अफेक्शन, लॉयल, आवर बेस्ट फ्रेंड्स, सर्व्हस, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, काइंडनेस, ऑनेस्ट, कंपॅशन, डू नॉट हर्ट, डिस्ट्रॉय अस, लोनलीनेस अवॉइडेड. बर्ड्स अँड ॲनिमल्स आपल्याला कशा पद्धतीने मित्र असू शकतात याच्यावर आपण एक टायटल सुचवायचं आणि खालील दिलेल्या सगळ्या पॉईंट्सच्या आधारे आपण तो आपला छोटीखानी पॅराग्राफ डेव्हलप करू शकतो. यासाठी आपलं वाचन आणि आपलं लेखन कौशल्य फार महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 10A. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपण टी व्हीवर पाहतो, त्या बातम्यांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. 2 प्रकार इथं दिलेले आहेत, बिझनेस न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, आणि उरलेले 4 ब्लॉक्स आपल्याला भरायचे आहेत. ते आपण भरू शकतो, सिटी न्यूज, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल न्यूज वगैरे वगैरे. याच्यात बी प्रश्न तुम्ही पाहू शकता, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट, फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. काही स्टेप्स या ठिकाणी, एखादी बातमी आपल्याला समजा तयार करायची आहे, त्या बातमीला कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो हे सुरुवातीला टेम्पलेट्स दिलेलेच आहेत. न्यूज रिपोर्ट तयार करण्यासाठी सुरुवातीला हेडलाईन म्हणजे टायटल दिलेलं असतं, नंतर डेटलाईन असते, त्याच्यात डेट, प्लेस, रिसोर्स, कुठून ती बातमी मिळाली ते लिहू शकतो आपण. इंट्रो म्हणजेच पहिला जो सुरुवातीचा जो पॅराग्राफ असतो त्याला आपण इंट्रो म्हणतो, ज्याच्यामध्ये कव्हरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन, म्हणजे कुठे घडली, काय घडली, किती व्यक्ती वारले, ह्या पहिल्या इंट्रोच्या पॅराग्राफमध्ये ती सगळी बातमी इत्थंभूत येते. शॉर्ट कंटेनिंग पॅराग्राफ डिटेल्स, त्याच्यानंतर उरलेले जे पॅराग्राफ्स असतात ते आपल्याला डिटेलमध्ये लिहायला लागतात. या ठिकाणी एक हेडलाईन आपल्याला आपण पाहू शकतो, टायगर अटॅक्स 8 year old ॲट गांधी नॅशनल पार्क. त्याच्यात आपण आपल्या पद्धतीने, तुम्ही त्याच्यासाठी वेगवेगळे इंग्रजीचे न्यूजपेपर आपल्याला वाचण्याची आवड असली पाहिजे. नवे आपण बातम्या पाहत असताना शक्यतोवर इंग्लिश न्यूज जर पाहिल्या तर या प्रकारच्या बातम्या आपल्याला तयार करणं सोपं पडेल. सी प्रश्नामध्ये पण त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो, रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड शॉर्ट कंटेनिंग पॅराग्राफ्स. 2 न्यूजच्या हेडलाईन्स आपण या ठिकाणी पाहू शकतो, अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स, इंडियाज फर्स्ट एव्हर टुरिझम युनिव्हर्सिटी टू एस्टॅब्लिश IIHM. म्हणजेच अशा पद्धतीच्या न्यूज तयार करण्यासाठी तुम्हाला लेखन कौशल्य आणि न्यूज पेपर वाचले पाहिजेत, न्यूज ऐकल्या पाहिजेत, तर अशा पद्धतीचे न्यूज तुम्हाला तयार करता येतील. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लँग्वेज स्टडी. याच्यामध्ये ग्रामरचे काही भाग विचारले गेलेले असतात. याच्यात पहिला प्रश्न विचारला आहे, प्रेझेंट पार्टिसिपल
म्हणजेच काय, द फॉर्म ऑफ वर्ब एंडिंग ing which is used in forming continuous tenses. म्हणजेच वर्ब क्रियापदाला ing जे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून वापरले असतं ते कंटिन्युअस टेन्स सजेस्ट करत असतं. उदाहरणार्थ, ही इज सिटिंग हिअर, तो बसलेला आहे या ठिकाणी. आणि पुढचं प्रेझेंट पार्टिसिपल या ing जोडून वर्बला क्रियापदाला ing जोडलेलं असतं, पण वेगळा यूज त्याचा कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. कधी कधी एखादं क्रियापद जे असतं ing जोडून जरी आलेलं असलं तरी ते एखाद्या ॲडजेक्टिव्हचं रोल करत असतं. काही काही वेळेस ing जोडून आलेलं व्हर्ब जे असतं ते नाऊनचं देखील काम करत असतं, ज्याला इंग्रजीमध्ये जिरुंड असं सुद्धा म्हणतात. धातुसाधित नाम थोडक्यात त्याला म्हणतात. या ठिकाणी ही इज युजिंग वॉकिंग स्टिक. स्टिकबद्दल जास्तीची माहिती वॉकिंग शब्द सांगतोय, त्यामुळे त्याला प्रेझेंट पार्टिसिपल जे काही आहे ते ॲडजेक्टिव्ह म्हणून इथं काम करते. नाव फाइंड आउट द ing forms from the story and classify them into the following table. मग अशा पद्धतीने स्टोरीमध्ये काही प्रेझेंट पार्टिसिपल युज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह विशेषण म्हणून वापरले गेलेले प्रेझेंट पार्टिसिपल तुम्ही पॅरेग्राफमधून शोधायचे आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल युज्ड ॲज अ वर्ब इन अ कंटिन्युअस टेन्स, काही कंटिन्युअस टेन्स म्हणून दिलेले आहेत ते शोधायचे आहेत. एक एक तुम्हाला या ठिकाणी केलेलं पाहायला मिळेल. ट्विंकलिंग आईज आणि वॉज ओझिंग. या पद्धतीने आपण सोडवण्याचा हा प्रयत्न करूया. त्याच्यात पहिलं येईल मॅरॉडिंग लंगूर, स्लोपिंग रूप. मॅरॉड हे वर्ब आहे, त्याला ing जोडून आलं तर ते ॲडजेक्टिव्हचं रोल या ठिकाणी करतं आहे. नंतर स्लोपिंग रूप, द केअरिंग आर्म्स, एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. इकडे यूज इन अ कंटिन्युअस टेन्स. वेअर विटनेसिंग, वॉज ओझिंग, वॉज ब्रीदिंग, वॉज पॉन्डरिंग, वॉज ट्राईंग. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा टेबल पूर्ण करू शकतो. लँग्वेज स्टडीमधला दुसरा प्रश्न, स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स. खालील दिलेल्या वाक्यांमधील चूक शोधून वाक्य लिहा. याच्यात पहिलं वाक्य, माय ग्रँडपॅरेंट्स लेड डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. इथं लेड ऐवजी, लेड हे पास्ट पार्टिसिपल आहे, पास्ट फॉर्म वापरलेला आहे, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. या ठिकाणी आपण लेड ऐवजी त्याचा फर्स्ट फॉर्म ले वापरायचा आहे. त्यानंतर दुसरं वाक्य दिलेलं आहे, अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट आवर डोअर. या ठिकाणी वेअर दिलेलं आहे. वेअर केव्हा वापरतो आपण, जेव्हा करता हा अनेकवचनी स्वरूपात असतो तेव्हा पास्ट टेन्समध्ये आपण वेअर वापरत असतो. पण अ स्ट्रेंजर एकवचनी असल्याकारणाने या ठिकाणी आपण वॉज वापरायचं आहे. त्यानंतर सी, माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. शेअर हे याला यस सफिक्स लागलेला आहे. जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो तेव्हा करता जर एकवचनी असेल तर आपण यस सफिक्स लावत असतो. पण या ठिकाणी जर पाहिलं आपण, माय सिस्टर अँड आय हे दोन करते म्हणून शेअर या क्रियापदाचा यस प्रत्यय इथून निघून जाऊन फक्त शेअर असा शब्द या ठिकाणी आपण वापरायचा आहे. डी क्वेश्चन आहे, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. याचं उत्तर इज लिव्हिंग ऐवजी आपण लेफ्ट, म्हणजे माझ्या मित्राने शाळा सोडली असं येऊ शकतं. यानंतर सी, ए फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड. म्हणजेच पक्ष्यांचा थवा आमच्या डोक्यावर उडत होता. मग फ्लॉक म्हटल्यानंतर थवा एकवचनी येतं म्हणून वेअर ऐवजी आपण वॉज या ठिकाणी वापरू शकतो.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर 3. रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन गिवन अलॉंग विथ. सोबत दिलेल्या सूचनांनुसार दिलेले वाक्य मध्ये बदल करा. या ठिकाणी खरं तर टेन्सचे वाक्य विचारलेले असतात, काळाची वाक्य असतात. काळ बदल करायचा असतो, दिलेलं वाक्य दुसऱ्या काळात असतं आणि तुम्हाला सूचनेनुसार त्या काळात बदल करायचा असतो. यासाठी टेन्सचा चांगला अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला असला पाहिजे. याच्यात पहिलं वाक्य दिलेलं आहे, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड, आणि सूचना दिली रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय असतं, पास्ट परफेक्ट टेन्सची रचना या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, म्हणजेच करता अधिक हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप आणि त्याचं ॲडवर्ब. मग याचं उत्तर येईल आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. यानंतर दुसरं या ठिकाणी दिलेलं आहे बी, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट सेंटेन्स युजिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हटल्यानंतर ING फॉर्म आला, मग प्रेझेंट असेल तर एम इज आर फॉर्म टू बीची रूपं या ठिकाणी वापरावी लागतील. म्हणून याचं उत्तर सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो. यस प्लस एम इज आर प्लस VING प्लस ओ. तर याचं उत्तर आहे शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. यानंतर सी आहे, द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर यस प्लस V प्लस ओ, म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येईल द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज. यस प्रत्यय लागेल कारण की करता हा एकवचनी या ठिकाणी आहे. शेवटचं डी, सी सर्वेड द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल फ्युचर टेन्स. म्हणजेच साधा भविष्यकाळामध्ये करायचे. साध्या भविष्यकाळाची रचना तुम्हाला सांगतो. यस प्लस विल शाल प्लस V प्लस ओ. याचं उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो सी विल सर्वे द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर. अशा पद्धतीने या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आपण वर्कशॉप इंग्लिशचा घेतला आहे. आय होप हे सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर का कोणत्या विद्यार्थ्याला काही अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये त्यांनी टाईप करायची. मी माझ्या पद्धतीने त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू फ्रेंड्स, एन्जॉय द स्टडी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकन दाबा. थँक्यू फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.